प्रेस लॉर्ड. प्रभूला धन्यवाद देते की परमेश्वराने पुन्हा एक वार प्रियानो अभिषेकाच्या सभेमध्ये बोलण्याची संधी मला दिली. प्रभूचे आभार मानते. तुमच्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते. कारण आज विशेष करून अभिषेकाची सभा आहे आणि प्रियानो अनेक वेळेस आम्ही अभिषेकातून जे आम्हाला फायदे झाले आमच्या जीवनामध्ये आणि त्याबद्दल आम्ही ऐकलेले आहे की अभिषेक झाल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी आमच्या जीवनात बदलतात. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कसं कार्य करतो, आमची परिस्थिती परमेश्वर कसं बदलतो, अनेक गोष्टी प्रियानो बऱ्याच वेळेस मी देवाच्या सेवकाच्या माध्यमातून वचनातून ऐकलेल्या आहे. प्रियानो आज प्रियानो आम्ही याचा एक दुसरा पैलू पाहणार आहोत आणि आजचा जो विषय आहे प्रियानो तो आहे की देवाचे अभिषिक्त दुःख का भोगतात. हालेलुया. सो देवाचं वचन हे अत्यंत स्पष्ट आहे प्रियानो. देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे आणि प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे आशीर्वादित होण्याने किंवा अभिषिक्त होण्याने जे फायदे होतात प्रियानो त्याचबरोबर बऱ्याच वेळेस तोटेही होतात. हालेलुया. आणि ती गोष्ट काही बायबल लपून ठेवत नाही, ती गोष्ट स्पष्टपणे मांडलेली आहे. ज्यावेळेस प्रियानो मी प्रभूकडे मागत होते की परमेश्वरा मी कुठल्या विषयातून तो मला बोलावं, तर परमेश्वराने या गोष्टीचं प्रकाशन मला दिलं आणि खूप मोठे प्रियानो हा विषय आहे. जर परमेश्वराने अनुग्रह केला तर प्रियानो एका व्यक्तीच्या अभिषिक्त व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांना कुठल्या कुठल्या दुःखांना सामोरं जावं लागलं, कुठल्या कुठल्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं. परमेश्वराने जर अनुग्रह केला तर प्रियानो प्रत्येक एका बायबलमधले जे व्यक्तिमत्व आहे प्रियानो त्यांना निश्चित आम्ही अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. सो प्रियानो आम्ही बघतो की अभिषेक झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये अनेक बदल होतात. ज्यावेळेस प्रभूने देखील तुम्हाला अभिषिक्त केलं प्रियानो तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने आशीर्वादाची रेलचेल केली आहे. केली की नाही? तुमची परिस्थिती बदलली, आत्मिकरित्या तुम्ही आशीर्वादित झाला, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये बदलाव झाला, तुम्ही प्रभूच्या अधिक जवळ आलात, आत्मिक वाढ तुमची झाली, वेगवेगळ्या वरदानाने परमेश्वराने तुम्हाला भरवलं. सो अनेक असे प्रियानो फायदे होतात अभिषेक झाल्यानंतर. हालेलुया. एखादा फायदा मला तुमच्या जीवनातून तुम्ही सांगू शकाल की देवाने ज्यावेळेस तुम्हाला अभिषेक कुठल्या गोष्टी परमेश्वराने तुमच्या जीवनात केल्या? ओके, परमेश्वराने प्रार्थनेत वाढवलं. आणखी सांगा. प्रभूने स्थिर केलं. ओके, स्थिर केलं. आणखी मागे तुम्ही अभिषिक्त आहात कारण आमचा अभिषेक तर पवित्र पुरुषाकडून झाला आहे. हालेलुया. आम्ही अभिषिक्त आहोत म्हणून इथे आज आहोत, आहे की नाही? तुम्हाला देवाने अभिषेक केलाय, त्याच्या सामर्थ्याने भरले, तर तुमच्या जीवनामध्ये बदल झालाय, तुम्हाला आशीर्वाद मिळाले. तेच मला सांगा की तुमच्या जीवनामध्ये अभिषेक प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला काय मिळाले? आशीर्वाद मिळाले. ओके, आणखी परिस्थिती बदलली. ओके, आणखी शांती मिळाली. खूप छान. आंटीसाठी जोरदार टाळ्या वाजूया. आणखी सांगा, लवकर लवकर सांगा. आनंदी, परमेश्वराने आनंद दिला. ओके, सो खूप काही फायदे होतात अभिषेक मिळाल्यानंतर. हालेलुया. सो आज एका व्यक्तीच्या जीवनाला आम्ही अभ्यासणार आहोत प्रियानो आणि हे बायबलमधलं खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. माझ्या खूप आवडीचं हे व्यक्तिमत्व आहे आणि तो आहे शमूएल. हालेलुया. सो बायबलमध्ये प्रियानो आम्ही शमूएलाला ओळखतो. शमूएल हा एक न्यायाधीश आहे. शमूएल हा एक संदेष्टा आहे. शमूएल हा एक याजक आहे. हालेलुया. या मोठ्या मोठ्या 3 पदव्या ज्याच्याकडे आहे प्रियानो असाच हा शमूएल आहे ज्याने इस्रायलाचा न्यायनिवाडा केला. हालेलुया. सो प्रियानो एखादी गोष्ट नावापुढे लागणं, एखादी पदवी नावापुढे लागणं प्रियानो आम्ही बघतो की त्याच्यासाठी खूप मोठे कष्ट घ्यावे लागतात, खूप मोठा त्याग करावा लागतो. तेव्हा कुठेतरी जाऊन एखादी डिग्री आमच्या नावासमोर लागते, है की नाही? बरोबर. BA करायचं असलं तर अगोदर आम्हाला BA कंप्लीट करावं लागतं, MA करावं लागतं, त्याच्यानंतर आमच्या नावासमोर ह्या सगळ्या डिग्र्या लागतात, है की नाही? त्याच्यासाठी आम्ही काहीतरी श्रम घेतलेले असतात, आम्ही काहीतरी कष्ट घेतलेले असतात आणि हे सगळे झाल्यानंतर कुठेतरी प्रियानो ह्या सगळ्या गोष्टीतून गेल्यानंतर, या सर्व परीक्षांना आम्ही पास केल्यानंतर
ती डिग्री आमच्या नावासमोर लागते, ती पदवी आम्हाला मिळते. हालेलुया. सो हा एक असा संदेश आहे प्राणो, ज्याला द्रष्टा म्हणून ही बायबलमध्ये ओळखलं जातं. द्रष्टा या विषयावर मी सविस्तर तुमच्याशी एक दिवशी प्राणो त्याच्याबद्दल सांगणार आहे. गेल्या दिवसामध्येच परमेश्वराने मला याबद्दल प्रकाशन दिलं आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्राणो द्रष्टा किंवा संदेष्टा याच्याबद्दल प्राणो आपण सविस्तर अभ्यासू. सो आम्ही बघतो प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं. पहिले शमूएलाचा 3 अध्याय वचन 20. पहिले शमूएल 3:20. दानापासून बेरशेबापर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांस विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हावयाचा ठरला आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्हाला वचनामध्ये पाहायला मिळतं की दानापासून बेरशेबापर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांस विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हावयाचा ठरला आहे. सो शमूएल एक संदेष्टा आहे. हालेलुया. हालेलुया. जर संदेष्टा या शब्दाला जर समजायचं तर आम्हाला खूप वेळ घ्यावा लागेल, पण आज आम्ही बघणार नाही, एखाद्या दिवशी याच्याबद्दल बघू. परंतु प्राणो तो एक संदेष्टा आहे. कोण आहे? जोरात सांगा, आणखी जोरात. ओके. स्तोत्र 99:6. त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन आणि त्याच्या नावाचा धावा करणाऱ्या पैकी शमूएल यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की त्याच्या याजकापैकी मोशे व अहरोन आणि त्याच्या नावाचा धावा करणाऱ्यापैकी शमूएल यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले. सो प्रियांनो, मी बघतो की हा एक संदेश आहे, त्याचबरोबर हा मुख्य संदेश आहे. त्याचबरोबर प्रियांनो त्याला याजकाच्या पंक्तीमध्ये पण बसवलेला आहे. हालेलुया. कारण वचन आम्हाला सांगतं की त्याच्या याजकापैकी मोशे हा याजक पण होता, संदेष्टा पण होता. सो ही किती मोठी गोष्ट आहे प्रियांनो की एका व्यक्तीला परमेश्वराने इतका अनुग्रह दिला. यावरून आमच्या लक्षात येते प्रियांनो, हे लोक देवाच्या किती म्हणजे जवळीकतेतले असेल, किती दृढ विश्वास करणारे असेल की प्रियांनो आम्ही बघतो की इतक्या मोठ्या गोष्टीने प्रभूने त्यांना सन्मानित केलं, इतक्या अलौकिक ज्ञानाने बुद्धीने परमेश्वराने त्यांना संपन्न केलं, इतक्या पदव्या प्रभूने त्यांना देऊ केल्या. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की त्याच्या याजकापैकी मोशे व अहरोन आणि त्याच्या नावाचा धावा करणाऱ्यापैकी शमूएल यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले. ज्या प्रकारे प्रियांनो आम्ही बघतो की मोशे अहरोन परमेश्वराकडे प्रार्थना करायचे, परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकायचा. आम्ही बघतो की मोशेने कित्येक वेळेस इस्रायल लोकांसाठी प्रार्थना केल्या आणि परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. तसंच प्रियांनो आम्ही बघतो की शमूएल पण प्रियांनो त्याच पंक्तीला बसतो की ज्या वेळेस शमूएलाने परमेश्वराकडे प्रार्थना केली, इस्रायल लोकांसाठी प्रार्थना केली, मध्यस्थी केली, त्या वेळेस परमेश्वराने शमूएलाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. मोशे अहरोन यांच्या पंक्तीला बसणं म्हणजे ही साधारण गोष्ट नाहीये प्रियांनो. हालेलुया. किती मोठा सन्मान परमेश्वराने प्रियांनो शमूएलाला दिला. त्यानंतर आणखीन एक वचन आम्ही बायबलमध्ये बघतो. पहिले शमूएलाचा 7 अध्याय वचन 15. पहिले शमूएल 7:15. शमूएलाने आपल्या आयुष्यभर इस्रायलाचा न्याय इंसाफ केला, म्हणजे तो एक न्यायाधीशाचं काम करत होता. हालेलुया. हालेलुया. हा इस्रायलचा शेवटचा न्यायाधीश आहे, हा 16वा न्यायाधीश आहे. हालेलुया. मला न्यायाधीशांची नावं सांगा बरं, 1-2 न्यायाधीशांची. शमशोन. ओके. आणखी स्त्री न्यायाधीश कोण होती? दबोरा. ओके. आणखी मागे सांगा फास्ट. अथनियल, गिदोन, इफ्तहा. सांगा ना, माहिती तुम्हाला सांगा. हे सगळे कोण आहे? न्यायाधीश आहे. शमूएल पण कोण आहे? न्यायाधीश आहे. कितवा? 16वा न्यायाधीश आणि इस्रायलचा शेवटचा न्यायाधीश. शमूएलानंतर आम्ही बघतो की परमेश्वराने इस्रायल लोकांना राजा दिला, कारण त्यांनी परमेश्वराकडे मागणी केली. आणि आम्ही बघतो की शमूएलाच्या काळामध्ये शास्त्रांचा काळ संपला आणि
ज्यावेळेस शौलाचा अभिषेक झाला तिथून राजेशाही सुरू झाली. हे सगळं इतिहास आम्हाला माहिती आहे. ओके, सो तो एक संदेष्टा आहे, त्याचबरोबर तो एक द्वेष्टा पण आहे. द्वेष्टा ज्याला पाहणारं म्हटलेलं आहे, ज्याला होणाऱ्या गोष्टी परमेश्वर दाखवतो, अशा लोकांना काय म्हटलं जायचं? द्वेष्टा. सो शौल येणार होता, त्याच्या अगोदरच परमेश्वराने सगळ्या गोष्टी शमूएलला कळवल्या. हे द्वेष्टे प्राणो होणाऱ्या गोष्टी, ज्या पुढे घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल परमेश्वर ह्या लोकांना अगोदरच ह्या गोष्टी प्रगट करत असतो. ही एक परमेश्वराकडून मिळालेली ही एक अलौकिक शक्ती असते, एक अलौकिक वरदान आहे प्राणो, की ज्या होणाऱ्या गोष्टी आहे प्राणो, त्या गोष्टी ते पाहतात, ऐकतात. हालेलुया. पाऊस झाला नव्हता तरी एलियाने पावसाचा आवाज अगोदर ऐकला. क्लिअर? क्लिअर का? हालेलुया. शौल आला नव्हता तरी परमेश्वराने सांगितलं की तुझ्याकडे मी अशाचा व्यक्ती पाठवणार आहे. हे असे लोक आहे प्राणो, हा एक असा अभिषेक आहे की जो अभिषेक होणाऱ्या गोष्टींना, होणाऱ्या गोष्टींना प्राणो अगोदरच प्रगट करतो. हालेलुया. मला वाटतं असे आपल्यामध्ये बरेच जण असतील की ज्यांना परमेश्वर होणाऱ्या गोष्टी दृष्टांतामार्फत असेल किंवा इतर माध्यमातून परमेश्वर होणाऱ्या गोष्टी प्रगट करतो. हालेलुया. हालेलुया. ओके, सो तो एक द्वेष्टा आहे, एक संदेष्टा आहे, त्याचबरोबर तो एक न्यायाधीश आहे, तो एक याजक आहे. हालेलुया. हालेलुया. सो आम्हाला चांगल्या प्रकारे प्राणो शमूएलाची ओळख झाली. त्याचबरोबर शमूएलाला ऐकणारा सेवक म्हणून बायबलमध्ये ओळखलं जातं. का? सांगा का? ओके, आणखी त्यांनी प्रभूचे शब्द लहानपणीच ऐकले. बोल तुझा दास. हालेलुया. म्हणून शमूएलाला काय म्हटलं जातं? ऐकणारा सेवक किंवा ऐकणारा दास. यावरून प्राणो परमेश्वराचं आणि शमूएलाचं जे नातं आहे ते किती दृढ, किती जवळचं नातं होतं की प्राणो परमेश्वरा अशा वेळेस शमूएलाशी बोलला ज्या वेळेस परमेश्वराचं वचन दुर्लभ झालं होतं. परमेश्वराचं वचन इतर कोणालाही प्राप्त होत नव्हतं. त्यावेळेस दुष्काळ पडला होता वचनाचा, की परमेश्वराचं वचन कोणालाही प्राप्त होत नव्हतं. आणि अशा काळामध्ये परमेश्वर एका लहान बालकाशी बोलतोय. प्रभू एक लेकराची निवड करते बोलण्यासाठी. हालेलुया. म्हणून प्राणो मी बघतो की शमूएलाला बायबलमध्ये ऐकणारा सेवक म्हणून ओळखले जातं, कारण तो म्हटला होता बोल तुझा दास. तुम्हाला वाटतं का प्रभूने तुम्हाला म्हणावं ऐकणारी मुलगी, ऐकणारा मुलगा? पण तुम्हाला म्हणावं लागेल की बोल तुझी दासी. पण आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट की परमेश्वराने आमच्याशी बोलावं इतपक आम्ही त्याच्या दृष्टीत योग्य ठरणं गरजेचं आहे तर बोलेल ना. ही प्रक्रिया पुढची आहे, पण त्याच्या अगोदर आमची निवड व्हायला पाहिजे. जशी इस्रायलातून सर्व लोकातून परमेश्वराने फक्त शमूएलाची निवड केली. परमेश्वराचं वचन ज्यावेळेस दुर्लभ झालं होतं, परमेश्वराचं वचन प्राप्त होत नव्हतं, कारण मी बघतो की सर्व प्रकारचा भ्रष्टाचार इस्रायलामध्ये होता. अन्य देवत प्रियानो आम्ही बघतो की न्यायाधीशाच्या काळापासून बाल देवत असेल, अष्टरोत असेल, अनेक अशा गोष्टी प्रियानो मी बघतो की इस्रायलमध्ये होत्या. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्या लोकांशी भेट घेणं, त्याच्या लोकांशी बोलणं प्रभूने सोडून दिलं होतं. हालेलुया. सो एखाद्या वेळेस जर परमेश्वराने अनुग्रह केला तर निश्चित परमेश्वर ज्यावेळेस त्याचं मौन तोडतं त्यावेळेस काय होतं या विषयाला नक्की आपण अभ्यासू. ओके, सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने फक्त शमूएलाशी बोलणं केलं. हालेलुया. त्यांनी शमूएलाची निवड केली. हालेलुया. कारण तो परमेश्वराच्या मंदिरात राहणारा, परमेश्वराच्या सेवेत राहणारा, प्रभूच्या नजीक राहणारा आणि एक शुद्ध अंतकरणाचं ते बालक होतं. हालेलुया. ज्यावेळेस प्राण आमचं हे अंतकरण एका लेकरासारखं शुद्ध होतं प्राण परमेश्वर आमची निवड करतो त्याला बोलण्यासाठी. आम्ही परमेश्वराच्या नजरेमध्ये येतो प्राण.
हालेलुया. आमचं निरागसपण असेल, आमच्या अंतःकरणाची शुद्धता येते, या गोष्टीमुळे आम्ही योग्य ठरतो की परमेश्वराने आमच्याशी बोलावं. आम्ही बघतो की शमूएल लहानपणापासून प्रभूच्या सेवेत होता प्राण. हालेलुया. त्याचं जीवन प्रामाणिक जीवन होतं आणि याच कारणामुळे प्राणो परमेश्वराने त्याला निवडलं प्राणो आणि परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि तो म्हटला की बोल, तुझा दास ऐकत आहे. हालेलुया. आणि याला मार्गदर्शन करणारा एली होता. हालेलुया. बऱ्याच वेळेस काही गोष्टी प्राणो, आत्मिक गोष्टी ज्या मला प्राणो लक्षात येत नाही किंवा समजत नाही, अशा वेळेस प्राणो परमेश्वराने आमच्यासाठी प्राणो, परमेश्वराचे लोक, पुढारी लोक हे आमच्यासाठी ठेवलेले असतात, जे आम्हाला एक दिशा देतात, जे आम्हाला मार्गदर्शन करतात. हालेलुया. सो ज्या प्रकारे प्राणो शमूएल लहान आहे, शमूएलाला समजत नव्हतं, कदाचित शमूएलाला वाटलं की एलीचा आवाज देत असावा, परंतु प्राणो मी बघतो की एलीने मार्गदर्शन केलं. एलीला समजलं की कदाचित परमेश्वरच या लेकराला आवाज देत असेल, म्हणून एली शमूएलाला सांगतो की ज्यावेळेस तुला आवाज येईल त्यावेळेस तू म्हण की बोल, तुझा दास ऐकत आहे. सो प्राणो ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. प्रभूचा आवाज ओळखण्यासाठी पण प्राणो आम्हाला मार्गदर्शनाची गरज असते, नाही तर आम्हाला समजणार नाही हा आवाज कोणाचा आहे आणि याला प्रतिउत्तर काय द्यायचं. यामुळे प्राणो आमच्या पुढे जे सेवक गेले, जे आमच्या वयाने मोठे आहेत किंवा त्यांची विश्वासामध्ये खूप मोठा अनुभव आहे, त्यांच्या आत्मिक जीवन खूप प्राणो वाढलेलं आहे, असे लोकांकडून प्राणो ज्यावेळेस आम्ही मार्गदर्शन घेतो प्राणो, त्यावेळेस परमेश्वराचं पाचारण आम्हाला अधिकरित्या स्पष्ट होतं. हालेलुया. आम्ही बघतो की प्राणो हा एक सन्मानित व्यक्ती आहे इस्रायलामधला. हालेलुया. सर्वोच्च मान शमूएलाला इस्रायलमध्ये होता प्राणो. कारण ज्यावेळेस शमूएल यायचा प्राणो, लोक थरथर थरथर कापत त्याच्या समोर यायचे, कारण त्यांना माहिती होतं की हा परमेश्वराचा अभिषिक्त आहे, याच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे. अनेक गोष्टी प्राणो मी बघतो की जर शमूएलाच्या जीवनाचा अभ्यास केला प्राणो, तर खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळते की ज्या ज्या प्रार्थना शमूएलाने केल्या, परमेश्वराने एकही प्रार्थना वाया जाऊ दिली नाही. शमूएलाने प्रार्थना केली आणि परमेश्वराने प्रचंड मेघगर्जना केली. यामुळे सर्व लोकांना दहशत बसली ना. सर्व लोक शमूएलाला घाबरत होते, कारण परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्या शब्दामध्ये होतं. आणि ज्या वेळेस प्राणो ते शमूएला समोर यायचे, आम्ही बघतो की ते थरथर कापत शमूएला समोर यायचे. देवाच्या सेवकाचा प्राणो, त्या अभिषेकाचा त्यांच्यामध्ये इतका मान सन्मान नव्हता. जो सर्वोच्च मान सन्मान, परमेश्वरानंतरचा जो मान सन्मान होता तो शमूएलाचा होता. इतका तो आदरणीय, इतका सर्वोच्च मान असणारा, सन्मान असणारा हा शमूएल होता प्राणो. आणि प्राणो ज्यावेळेस प्रभूने त्याला अभिषेक केला प्राणो, त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी झाल्या. सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्याला परमेश्वराच्या भवनात, परमेश्वराच्या उपस्थित राहण्याची संधी मिळाली. हालेलुया. हालेलुया. त्याच्या घरात राहणाऱ्याची केवढी धन्यता. जर परमेश्वर आम्हाला त्याच्या घरामध्ये ठेवतो प्राणो, त्याच्या सहभागीतेत ठेवतो, तर खरंच ही आमच्यासाठी प्राणो खूप मोठ्या धन्यतेची बाब आहे. कारण प्रत्येकालाच प्राणो प्रभूच्या घरात राहता येत नाही किंवा प्रभूच्या सहभागितेत राहता येत नाही. आणि ज्याला ही संधी मिळाली प्राणो, खरंच देवाचा अनुग्रह त्याच्यावर आहे. हालेलुया. आम्ही बघतो की प्राणो हा एक सर्वोच्च मान असणारा इस्रायलातला एक न्यायाधीश आहे, एक याजक आहे, त्याचबरोबर एक संदेष्टा आणि एक द्वेष्टा आहे. सो प्राणो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्याला मिळाल्या प्राणो. लोकांकडून प्राणो आदर, सन्मान, दैवी कृपा आणि परमेश्वराजवळची जवळीकता त्याला मिळाली प्राणो. परमेश्वराच्या घरामध्ये राहण्यासाठी प्रभूने त्याला सहायता केली. ह्या गोष्टी प्राणो आम्हाला ऐकण्यासाठी खूप चांगल्या वाटतात की ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला अभिषेक करतो प्राणो, परमेश्वराची दैवी कृपा आम्हाला मिळते. हालेलुया. आमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य येतं, परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो, परमेश्वरासोबतची आमची नाती अधिक दृढ होतात. लोकांमध्ये मान सन्मान मिळतो, आदर मिळतो, सगळ्या गोष्टी होतात प्राणो. परंतु याच्यासोबत पण अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आमच्या जीवनामध्ये येतात. दावीद राजाला ज्यावेळेस अभिषेक झाला, एक मेंढपाळापासून तो काय झाला, राजा झाला.
पण ज्या वेळेस तो राजा झाला, त्याचबरोबर प्रियानो शौलाचा द्वेष आणि मत्सर त्याच्या मागे लागला, विरोध त्याच्या मागे लागला. या अभिषेकाचे दोन पैलू आहे बरं का प्रियानो. बऱ्याच वेळेस फक्त आम्ही बघतो की आम्हाला वाटतं की जर परमेश्वराने अभिषेक केला तर फक्त आशीर्वाद, समृद्धी, मान, सन्मान, सामर्थ्य ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात येतात. त्या येतातच, परंतु प्रियानो अभिषेकासोबत अभिषेक विरोधाला देखील आमंत्रित करतो. आणि ज्या वेळेस परमेश्वर अभिषेक करतो, अभिषेकासोबत प्रियानो आमच्या जीवनामध्ये विरोध, थट्टा, मस्करी, अपमान, निंदा, अनेक गोष्टी आमच्या जीवनात येण्यास सुरुवात होते. अभिषिक्त असणं फक्त आशीर्वादित असणंच नाही, प्रियानो त्याच्या सोबत अनेक दुःख, अनेक समस्या, अनेक विरोधाला आम्हाला सामोरं जावं लागतं. बरेच जण प्रियानो फक्त एकाच दृष्टिकोनातून पाहतात की परमेश्वराने मला अभिषेक केला म्हणजे माझ्या जीवनात सगळ्या गोष्टीची रेलचेल होईल, आशीर्वाद, चमत्कार, अनेक गोष्टी, ह्या गोष्टी परमेश्वर करतो. परंतु प्रियानो त्याला अनेक प्रकारच्या दुष्परिणामांना सुद्धा सामोरं जावं लागतं. हालेलुया. हे शमूएलाचं नाव सहज बायबलमध्ये नाही आलं प्रियानो, ठीक आहे नाही. हे आतापर्यंत पण आमच्या पिढीपर्यंत प्रियानो हे आम्हाला ज्ञान देते इतकं सहज नाही प्रियानो. इतक्या मोठ्या आदराने प्रियानो त्याचं नाव घेतलं जातं. शमूएलाचं जीवन आम्हाला शिकवतं प्रियानो, त्याचं चारित्र्य आम्हाला शिकवतं. हे सहज नाही प्रियानो. या मागे त्यांना खूप मोठा त्याग, खूप मोठा संघर्ष, खूप मोठा विरोध, या सगळ्या गोष्टीतून त्यांना जावं लागतं. जर तुम्ही बायबलचं एक एक व्यक्तिमत्व जर तुम्ही प्रियानो अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येईल की जे अभिषिक्त लोक होते प्रियानो, त्यांचं जीवन किती दुःखाने भरलेलं होतं. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जर दाविदाचं जीवन जर अभ्यासलं ना प्रियानो, इतकं गुंतागुंतीचं जीवन. आम्ही फक्त दाविदाला एक इस्रायलाचा महान राजा म्हणून पाहतो प्रियानो, महालात राहणारा राजा म्हणून आम्ही बघतो प्रियानो. परंतु जर त्याच्या जवळ तुम्ही जाल आणि ज्यावेळेस त्याचं संपूर्ण जीवन तुम्ही अभ्यासाल प्रियानो, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की दाविदाचं जीवन किती गुंतागुंतीने, किती दुःखाने, किती समस्याने, किती विरोधाने भरलेलं होतं. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस दावीद राजा झाला, शौलाने त्याचा मत्सर केला, पाठलाग केला. हालेलुया. रानावनात भटकावं लागलं, उपाशी, अनवाणी, भुकेलं, कुठे कुठे लपावं लागलं है ना. ऐन गेरीपर्यंत लपत लपत गेला. बलिष्ठांच्या देशामध्ये जाऊन आखिशा समोर वेड्याचं सोंग करावं लागलं, लाळ गाळावी लागली है ना. शत्रूच्या देशामध्ये आश्रय घ्यावा लागला. आपल्याच लोकांनी फसवणूक केली, घरातली हिंसा, घरातूनच विरोध झाला. अबशालोम त्याच्या विरोधात उठला. हालेलुया. अम्मोन असेल, बेतशेबा, पापाचे परिणाम, इतकं प्रियानो तुम्ही जर दाविदाच्या जीवनाला जर तुम्ही सखोल जर बघितलं ना प्रियानो, इतक्या काही गोष्टी त्याच्या जीवनातून तुम्हाला शिकायला मिळेल की खरंच एक अभिषिक्त व्यक्तीचं जीवन आम्हाला जितकं सरळ वाटतं प्रियानो, जितकं आम्ही त्यांना मोठ्या पदावर पाहतो किंवा एका सर्वोच्च स्थानावर पाहतो, त्या अगोदर प्रियानो त्यांच्या जीवनामध्ये किती संघर्ष आला, किती विरोध आला, किती अपमानाला, किती निंदेला, किती मानसिक त्रासाला त्यांना जावं लागतं. ह्या गोष्टी त्यावेळेस स्पष्ट होतात प्रियानो. हालेलुया. ज्यावेळेस अम्मोन मारला गेला, दाविदाला किती दुःख झालं प्रियानो. ज्यावेळेस अबशालोमच त्याच्या विरोधात उठला, त्यावेळेस त्याला किती वेदना, किती त्रास झाला असेल. बेतशेबेपासून झालेलं मूल ज्यावेळेस मरण पावलं, त्याला किती त्रास झाला असेल. ज्यावेळेस शौल त्याचा पाठलाग करत असेल मारण्यासाठी, त्याला किती भीती वाटली असेल. सो अभिषिक्त लोकांच्या जीवनामध्ये भीती पण येते बरं का. हालेलुया. जितकं ते धाडसाने बोलतात ना, तितक्याच अनेक प्रियानो वेगवेगळ्या प्रकारची भीती त्यांच्या जीवनामध्ये ग्रासते. आपला जीव वाचवण्यासाठी गुहेत लपायचा, वेगवेगळ्या ठिकाणी तो लपायचा प्रियानो. एक भटकंतीचं जीवन आम्ही दाविदाचं बघतो प्रियानो. तसंच इर्मया असेल प्रियानो, तुरुंगवास असेल, उपाशी राहणं असेल,
लोकांकडून विरोध असेल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल आम्ही बघतो, प्रभू येशू ख्रिस्त हा एक अभिषिक्त आहे. त्याच्याच लोकांनी विरोध केला, त्याच्याच लोकांनी प्राणो अपमान केला, त्याच्याच लोकांनी त्याची निंदा केली. ज्या लोकांनी प्राणो त्याचा सन्मान केला, ज्यांनी आदर केला प्राणो, त्याच लोकांनी त्याचा धिक्कार केला आणि त्याच्याच लोकांनी त्याला धरून दिलं. प्राणो फक्त अभिषिक्त होण्याचा अर्थ हाच होत नाही की आम्ही अभिषिक्त होतो म्हणजेच फक्त आशीर्वादच आमच्या जीवनात येतात. हालेलुया. ही फक्त नाण्याची एकच बाजू आहे ना. प्रियांनो, आम्ही बघतो की देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये खूप मोठे संघर्ष आले, देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये खूप विरोध आला, तरी ते शेवटपर्यंत टिकून राहिले. प्रियांनो, हालेलुया. आणि आज प्रियांनो, प्रभू ह्याच गोष्टी आम्हाला त्याच्या वचनातून शिकवू इच्छित आहे की अभिषिक्ताच्या जीवनामध्ये समस्या, विरोध, निराशा, अपमान, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांच्या जीवनामध्ये येणार. आणि प्रियांनो, देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या, परंतु तरीही ते प्रभू सोबत प्रामाणिक राहिले. त्यांनी कधीच प्रभूला सोडलं नाही. ज्यावेळेस प्रभू तुम्हाला अभिषेक करेल प्रियांनो, ह्या सगळ्या गोष्टी, संपन्नता तुमच्या जीवनात येईल, आशीर्वाद, वरदान, मान, सन्मान, आदर, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात येतीलच येतील. परंतु त्याबरोबर तयारी ठेवा दुःख सोसण्याची. आम्हाला खूप आनंद वाटतो ना की मी अभिषिक्त आहे, मला अभिषेक झाला पाहिजे की नाही. इतकं सोपं नाही हो अभिषेक पेलावणं. तुम्ही जर शमूएलाच्या जीवनापर्यंत जर अभ्यास ना, तर त्याचं बालपण तर त्याच्या मृत्यूपर्यंत तुम्ही अभ्यास करा, मग तुम्हाला लक्षात येईल की एका अभिषिक्ताच्या व्यक्तीला कसं दुःखाला सामोरं जावं लागतं. किती मानसिक वेदना, किती त्रास, किती अपमान, किती शत्रूचे हल्ले. हालेलुया. आपल्या घरातून तर हल्ले होतातच होतात, परंतु प्राणो मी बघतो की दाविदाला आपल्या मुलाकडून प्राणो विरोध सहन करावा लागला, त्याचबरोबर बलिष्ठांकडून पण खूप मोठा विरोध करावा लागला. आयुष्यभर बलिष्ठांसोबत लढाई करावी लागली. हालेलुया. तुम्हाला कधी असा अनुभव आला की ज्यावेळेस प्रभूने तुम्हाला अभिषिक्त केले, देवाने खूप मोठा आशीर्वाद, अनुग्रह तुम्हावर केलाय, परंतु यासोबत अनेक गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागल्या. प्राणो, ही तुमची परीक्षा आहे. प्रभू यात तुम्हाला पारखत आहे एका सोन्यासारखं, आणि हे पारखण्यासाठीच प्राणो अनेक भट्ट्या तुमच्या जीवनात येईल. प्राणो त्यावेळेसच प्राणो खऱ्या सोन्याची पारख होईल. हालेलुया. मी बघतो की अभिषेक जो आहे तो विरोधाला खेचतो. प्राणो अभिषेक हा छळाला, अपमानाला, विरोधाला, मरणाला देखील खेचतो. इतकं साधारण ह्या गोष्टी नाहीये प्राणो. मी बघतो की प्राणो शमूएल जो आहे, या शमूएलाला जे सर्वोच्च स्थान मिळालं प्राणो, हे सहज मिळालं नाही इस्रायलमध्ये. त्याच्या मागे खूप मोठ्या गोष्टी होत्या. सगळ्यात पहिलं प्राणो, आम्ही त्याच्या बालपणाबद्दल जर बघितलं तर आमच्या लक्षात येईल की शमूएलाचा जन्म कसा झाला सांगा बरं. त्याच्या आईने परमेश्वराकडे त्याला मागून घेतलं आणि म्हटलं की हा जर मुलगा मला झाला किंवा परमेश्वराने जे मला संतान दिलं तर तो आयुष्यभर परमेश्वराला समर्पित राहील. पहिले शमूएल याचा पहिला अध्यायवचन 11 मध्ये ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील आणि माझी आठवण करशील. आपल्या दासीला विसरणार नाहीस. आपल्या दासीला पुत्र संतान देशील तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, इतदर्थ मी त्यास समर्पण करीन. त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरवणार नाही, असा तिने नवस केला. सो आम्ही बघतो की परमेश्वराने शमूएला संदर्भात प्राणो हन्नेने प्राणो जी प्रार्थना केली ती परमेश्वराने ऐकली. तिला पुत्र संतान झाला आणि ती परमेश्वराशी बोलली होती की जे संतान मला होईल ते मी परमेश्वरासाठी समर्पित करेन. हालेलुया. याच्या मागे प्राणो खूप मोठा त्याग आहे. प्राणो ज्यावेळेस शमूएलाचं दूध तुटलं, हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याला घेऊन आली. इतक्या दिवस बाळापासून वंचित राहणारी, बाळाच्या प्रेमासाठी तरसलेली हन्ना, जसं साधारण 2-2.5 वर्षाचा शमूएल झाला असेल त्यावेळेस तिने परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याला समर्पण केले.
तिने आपला शब्द पूर्ण केला. लहानपणापासून शमूएल आई बापाच्या प्रेमाशिवाय राहिला. हालेलुया. लहानपणापासून त्याला कुटुंबाचा विरह सहन करावा लागला. एक अभिषिक्ताच्या जीवनातल्या गोष्टी प्राणो मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक अभिषिक्त व्यक्ती कसं तो टप्प्याटप्प्याने कसं त्याच्या जीवनामधून वेगवेगळ्या गोष्टीतून तो जात असतो प्राणो. हालेलुया. इतकं लहान शमूएल आईची आठवण येत असेल, बापाची आठवण येत असेल, है ना. लहानपणापासून त्याने आई बापाचा विरह सहन केला प्राणो. ही त्याच्या त्यागाची सुरुवात, त्याच्या समर्पणाची सुरुवात होती प्राणो. आणि त्यागाशिवाय समर्पणाशिवाय देवाचं काम नाही होऊ शकत. जर आम्ही सगळ्याच गोष्टी आम्हाला हव्या असतील तर मग आम्ही परमेश्वराची सेवा नाही करू शकत. परमेश्वराचं सेवेसाठी प्राणो समर्पण आणि त्याग खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. सुसंपूर्ण बालपण प्राणो त्याचं आपल्या आईवडिलाशिवाय आपल्या कुटुंबाच्या विरहामध्ये गेलो. त्याचबरोबर तो अशा काळामध्ये जन्मास आला प्राणो ज्या वेळेस इस्रायलामध्ये भीषण भ्रष्टाचार होता. हालेलुया. हालेलुया. सर्व वातावरण जे होतं विस्कळीत होतं, की नाही. एलीचं घराणं भ्रष्टाचारी घराणं होतं. त्याचबरोबर प्राणो मी बघतो की संपूर्ण इस्रायल जे अन्य देवताकडे वळलेले, परमेश्वराने त्या काळामध्ये सोडून सगळ्याला दिलेलं, अशा काळामध्ये प्राणो आम्ही बघतो की शमूएलाचा जन्म झाला प्राणो. आणि या भ्रष्ट वातावरणामध्ये शमूएलाची वाढ झाली. त्याला अत्यंत पोषक असं वातावरण नाही मिळालं प्राणो. हालेलुया. आणि अशा वातावरणामध्ये प्रभूशी एकनिष्ठ राहणं, प्रभूशी प्रामाणिक राहणं आणि या वातावरणातून मार्ग काढणं हे शमूएलासाठी एक खूप मोठं आव्हान होतं. कारण आम्ही बघतो की प्राणो लैंगिक पाप असेल किंवा जे बली दिल्या जायचे त्या संदर्भात ज्या गोष्टी आहे आम्ही त्याबद्दल ऐकलेल्या आहेत. तर आम्ही त्या गोष्टी बघितल्यात, आम्हाला खूप वेळ लागेल. तर आम्ही बघतो की एलीचे मुलं जे आहे ते परमेश्वराच्या अर्पणासंदर्भात ज्या गोष्टी करायचे, यामुळे प्राणो लोकांना वीट आला होता परमेश्वराला अर्पण आणण्यासाठी. आणि अशा वातावरणामध्ये प्राणो शमूएलाला पुढे जायचं होतं. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, पहिली शमूएलाचा 2 अध्याय वचन 12 की एलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख. तो अशा लोकांमध्ये राहत होता, है की नाही, जे अधम होते, पाप करणारे होते, परमेश्वराचं भय न बाळगणारे होते. अशा लोकांमध्ये ते राहत होते ज्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. हालेलुया. हे एक त्याचं आव्हान आहे प्राणो. हे त्याच्या जीवनाची सुरुवात आहे की तो कशा परिस्थितीतून कशा वातावरणातून तो गेला प्राणो. वातावरण प्राणो मी बघतो की सर्व वातावरण दूषित होते तरी शमूएल देवाशी प्रामाणिक राहिला. त्या वातावरणाचा कुठलाच प्रभाव शमूएलावर झाला नाही. बरेच जण म्हणतात की संगतीमुळे होतं, मान्य करतो. परंतु प्राणो जर आम्ही मनाचा ठाम निश्चय केला, हालेलुया, तर वातावरण कसंही असू द्या प्राणो, ते वातावरण आम्हाला कधीच बिघडवणार नाही. हालेलुया. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे शमूएल. हालेलुया. त्याच्या आजूबाजूचं वातावरण जे आहे ते वातावरण आम्हाला समजतं. इस्रायलामध्ये जे काही चाललं होतं त्या गोष्टीवरून आमच्या लक्षात येतं प्राणो की शमूएल कशा वातावरणामध्ये वाढला. परंतु शमूएलावर वातावरणाचा प्रभाव पडला का हो? बरेच जण दोष देतात, संगतीमुळे असं झालं, माझ्यासोबत असे होते, माझ्यासोबत तसे होते, ह्या लोकांमुळे. ठीक आहे, काही प्रमाणात मी मान्य करते की संगतीमुळे ह्या गोष्टी होतात. परंतु प्राणो परमेश्वराने आपल्याला ज्ञान आणि बुद्धी दिलेली आहे, विवेक परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. हालेलुया. शमूएल प्राणो जे हफनी आणि फिनहास त्यांचं अनुकरण करू शकला असता, परंतु केलं का? तो प्रामाणिक राहिला. सो प्राणो आम्ही बघतो की हे एक त्याच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं की अशा वातावरणामध्ये प्रभू सोबत प्रामाणिक राहणं, शुद्ध राहणं, भ्रष्टाचारापासून दूर राहणं हे सगळ्यात मोठं आव्हान प्राणो शमूएला पुढे होतं.
आणि प्रियानो, आम्ही बघतो की या सर्व गोष्टीमध्ये तो परमेश्वराशी प्रामाणिक राहिला. सो ही गोष्ट आम्हाला शिकवते प्रियानो की वातावरण कसंही असू द्या, जर आम्ही प्रभूशी प्रामाणिक आहोत तर आम्ही कधीच चुकीच्या मार्गाला जाणार नाही. हालेलुया. ओके. त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की वचन पहिले शमूएलाचा 2 अध्याय वचन 17 मध्ये की ह्या त्या तरुणाचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते, कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला होता. सो ज्या गोष्टी आजूबाजूला होत्या त्या परमेश्वराच्या दृष्टीने कशा होत्या? अत्यंत घोर, खूप मोठी गोष्ट होती. आणि अशा वातावरणामध्ये प्रभूची सेवा करणं किती अवघड असेल बरं. परंतु शमूएलावर या सगळ्या वातावरणाचा कुठलाच प्रभाव पडला नाही. तो कधीच भ्रष्टाचारी मार्गाने गेला नाही. मी बघतो की त्याची सुरुवात ह्या गोष्टीमुळे होते प्राणो, या वातावरणापासून, आईबापापासून दूर राहून, कुटुंबाच्या विरहापासून ते प्राणो भ्रष्ट वातावरणात प्राणो त्याचं संपूर्ण बालपण गेलं आणि तो त्यामध्ये मोठा झाला. सो आम्ही बघतो की प्राणो तो एलीच्या घरामध्ये राहत असताना प्राणो आणखीन एक परमेश्वराने त्याला जी जबाबदारी दिली होती, ती एक जबाबदारी त्याच्यासाठी खूप वेदनादायक होती, खूप धाडसाची होती. कारण प्राणो परमेश्वराने त्याला आपल्या गुरुबद्दलच संदेश देण्यासाठी सांगितलं होतं. आणि तो पण संदेश साधा सुद्धा नव्हता बरं का. एलीच्या घराण्याच्या नाशाबद्दल, ज्या व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळते, हालेलुया, जो एक पित्याप्रमाणे आहे, ज्याच्याकडून सगळ्या गोष्टी शमूएल शिकलाय, परमेश्वराच्या मंदिरात काय कसं करायचं, कुठलं काम करायचं, सगळी व्यवस्था कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडून शिकलोय त्यालाच त्याच्या मरणाबद्दल सांगायचं. हालेलुया, हालेलुया. ज्याला शमूएल आपला पिता म्हणून बघत असेल, त्याबद्दल, त्याच्या घराण्याबद्दल, त्याच्या मरणाबद्दल, त्याच्या विनाशाबद्दल त्याच व्यक्तीला जाऊन सांगायचंय ज्याच्या हाताखाली आपण काम करतोय. ही किती मोठी भयंकर गोष्ट शमूएलासाठी असेल. हालेलुया, हालेलुया. त्या व्यक्तीबद्दल बोलायचे, त्या व्यक्तीच्या घराण्याबद्दल बोलायचं आहे, जो एका पित्यासमाने आहे, जो मार्गदर्शक आहे, जो देखरेख करणारा आहे, जो शमूएलाची काळजी पण घेत असेल. आपली काळजी घेणाऱ्या व्यक्तीबद्दल, त्याच्या घराण्याबद्दलच विनाशाची घोषणा करायची, परमेश्वराचे शब्द स्पष्टपणे सांगायचे. ही गोष्ट साधारण आहे का हो? हालेलुया. विचार करा, एखाद्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करता, त्या व्यक्तीसोबत तुम्ही राहताय आणि त्या व्यक्तीला तुम्हाला काहीतरी कठोरपणे बोलायचं किंवा त्यांच्या मरणाबद्दल बोलायचंय, तुम्ही सहज जाऊन बोलू शकता का? प्राणो, जे अभिषिक्त लोक असतात ना प्राणो, बऱ्याचदा परमेश्वर त्यांना अशा परिस्थितीमध्ये आणून ठेवतो की त्यांना कठोरपणे बोलावंच लागतं. त्यासाठी प्राणो बोलण्यासाठी त्रास होतो. विचार करा, कोणाच्या मरणाबद्दल बोलणं इतकं सोपं आहे का? इतकं धाडस करणं सोपं आहे का? हालेलुया. आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती, जो अनुभवाने प्रभूमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये मोठा आहे, त्या व्यक्तीला सांगायचं की प्रभू तुमच्याबद्दल असा बोललाय किंवा प्रभू तुमच्या घराण्याचा नाश करणार आहे. किती मोठं चॅलेंज शमूएलासाठी होतं. शमूएलाला भीती वाटली नसेल का की मी माझ्या गुरुबद्दल असं कसं बोलू, जे मला शिकवताय, जे मला मार्गदर्शन करताय, जे माझी काळजी घेताय, मी त्यांच्याशी असं कसं बोलू? ज्या प्रकारे प्रियानो आम्ही वचनामध्ये बघतो, पहिले शमूएलचा 3 अध्याय वचन 11, पहिले शमूएल 3:11. परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा, मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की तो जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील. ओके. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा, मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे
की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील. एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व इथपासून इथपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन. मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरिले नाही. यास्तव एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ केली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचे शालन यज्ञ व अर्पण याने कदापि व्हायचे नाही. मग शमूएल सकाळपर्यंत निजून राहिला. सकाळी त्याने परमेश्वराच्या मंदिराची कवाडे उघडली. हा दृष्टांत एलीस कळविण्याचे शमूएलास भय वाटले. हालेलुया. शमूएल झोपून राहिला है ना, कारण त्याला भीती वाटत होती की मी जाऊन कसं सांगू की जे परमेश्वर एलीच्या घराण्याचं जे पत्य करणार आहे किंवा त्यांच्या दुष्कर्माचं त्यांच्या अधर्माचं जे शासन परमेश्वर करणार आहे त्याबद्दल मी कसं खडसावून सांगू. हालेलुया. प्राणो, हे खूप मोठं चॅलेंज असतं प्राणो, कठोरपणे बोलणं. परंतु प्राणो, हे एक असं चिन्ह आहे ज्यावेळेस कठोरपणे बोलण्यासाठी, स्पष्टपणे बोलण्यासाठी प्राणो, परमेश्वराचा जो न्याय आहे, परमेश्वराच्या ज्या गोष्टी आहे प्राणो, त्या गोष्टी स्पष्टपणे, प्रखरतेने, खडकपणे, कठोरपणे मांडणं हा देखील एक अभिषेक आहे. कारण सर्वजण कठोरपणे नाही बोलू शकत. हालेलुया. ठीक आहे, भय वाटतं पण ते बोलतात. आणि हे एक असं चिन्ह आहे प्राणो की अशा प्रकारचे व्यक्ती जे नेहमी कठोरपणे बोलणारे जे व्यक्ती आहे किंवा परमेश्वराच्या वचनाला जसंच तसे मानणारे. बरेच जण प्राणो परमेश्वराच्या वचनात फेरबदल करतात किंवा राग येईल किंवा कोणाचं दुखवलं जाईल किंवा कोण रागवेल किंवा वाईट मानेल. परंतु प्राणो, परमेश्वराचं वचन जे आहे ते स्पष्टपणे देणंच गरजेचंच आहे. बऱ्याच वेळेस भीती वाटते, बऱ्याच वेळेस वाटतं की लोक काय बोलतील, काय समज करतील किंवा दुःख होईल. परंतु प्रियानो, जर परमेश्वराने एखादी गोष्ट बोलण्यासाठी सांगितलं तर ते परमेश्वराच्या वचनानुसार करावंच लागतं. आणि हा अभिषेक प्राणो काही विशेष लोकांवर असतो प्राणो. हा एक भयंकर असा अभिषेक आहे कठोरपणे बोलण्याचा. कारण प्राणो, प्रत्येक जण कठोरपणे नाही बोलू शकत. हालेलुया. हालेलुया. सो परमेश्वराने प्राणो शमूएलाला ज्यावेळेस निवडलं प्राणो, एक कठोर भविष्यवाणी जी केली होती त्या संदर्भात एलीला बोलण्यासाठी परमेश्वराने शमूएलाची निवड केली प्राणो. हालेलुया. शमूएलाला भीती वाटली प्राणो की माझ्या बापा समान असणाऱ्या एलीला, या याचकाला मी कसं सांगू की परमेश्वर तुमचं पारिपत्य करणार आहे, तुमचे मुलं शापग्रस्त आहे. मी कसं सांगू, मी तर इतका लहान आहे ना, मी कसं जाऊन माझ्या गुरुच्या विरोधात बोलू. परंतु प्राणो, ज्यावेळेस एलीचं आणि त्याचं बोलणं झालं, ह्या सगळ्या गोष्टी प्राणो आम्ही बघतो की शमूएलाने सांगितले. हालेलुया. मी बघतो की प्राणो कशा प्रकारे देवाच्या लोकांना, अभिषिक्तांना प्राणो वेगवेगळ्या टप्प्यामधून जावं लागतं. भ्रष्ट वातावरणातून जावं लागतं. बऱ्याचदा प्राणो त्या वातावरणामुळे काय होतं, जे त्यामध्ये आहेत त्यांना पण वाईट मानलं जातं. बरोबर. शमूएलाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण लोकांचा तसाच असेल जसा हफनी आणि फिनहासचा असेल. कारण हफनी आणि फिनहास प्राणो ही परमेश्वराच्या घरात काम करणारे हे ना. बऱ्याचदा असं होतं है ना, बाकीच्यांमुळे जे करत नाही त्यांना पण तसं समजलं जातं. होतं असं, होतं की नाही? खरं सांगा, होतं की नाही? त्या क्षेत्रात जे असतात है ना, जरी तसं नसले तरी त्यांना समजलं जातं की नाही हे असेच आहे, भ्रष्टच आहेत. तसंच दृष्टिकोन शमूएलाकडे पण असेल ना, कारण ते वातावरण तसं होतं, ती परिस्थिती तशी होती. म्हणून प्राणो बराच वेळेस कधी कधी हा दृष्टिकोन होतो, परंतु कधी कधी हा दृष्टिकोन बरोबरच असेल असं नाही. भ्रष्ट वातावरणात पण परमेश्वर शमूएला सारख्या प्रामाणिक संदेशाला उभा करतो प्राण. हालेलुया. परिस्थिती जरी भ्रष्ट असली तरी परमेश्वर त्यातून प्रामाणिक लोकांना उभं करत असतो.
सो आपल्या गुरुच्या विरोधात विनाशाचा संदेश द्यावा त्याला लागला आणि त्यासाठी प्रियानो त्याला भीती वाटली तरी त्याने तो दिला. त्यानंतर प्रियानो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट प्रियानो त्याच्या जीवनामध्ये त्याला त्या गोष्टीला सामोरं जावं लागली, ती म्हणजे सतत बलिष्ठांच्या धोक्यांना तोंड देणं. आम्ही बघतो की त्यावेळेस सतत बलिष्ठांचं आणि इस्रायल लोकांचं युद्ध व्हायचं. ज्यावेळेस परमेश्वराचा अभिषेक होतो प्रियानो, आम्हालाही आमच्या प्रत्येक ज्यावेळेस आमचा प्रियानो अभिषेक होतो त्यासोबत आम्हाला आमच्या शत्रूच्या अनेक हल्ल्यांना सामोरं जावं लागतं. आमचा शत्रू सैतान है ना, तो देवाच्या लोकांवर देवाच्या अभिषिक्तावर हल्ले करतो. पण जर परमेश्वर आमच्या सोबत आहे, जर परमेश्वर त्याच्या अभिषिक्तासोबत आहे, तर परमेश्वर निश्चित त्याच्या शत्रूवर त्याला विजय करतो. हालेलुया. 1 शमूएल 7:7. इस्रायल लोक मिस्पात जमा झाले आहेत हे बलिष्ठांनी ऐकले, तेव्हा त्याचे सरदार इस्रायल लोकांवर चढाई करून आले. हे ऐकून इस्रायल लोकांस बलिष्ठांची भीती पडली. ओके, सो या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की शमूएल अशा काळामध्ये नेतृत्व करत आहे ज्यावेळेस शत्रूचे सातत्याने हल्ले होत होते. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कधी अनुभवलं की प्रियानो ज्यावेळेस परमेश्वराने तुम्हाला अभिषेक केला प्रियानो, तुम्हाला वेगवेगळ्या सैतानी हल्ल्यांना सामोरं जावं लागले. हालेलुया. तुमच्या जीवनात हल्ले येणार प्रियानो. जसं शमूएलाला सतत प्रियानो बलिष्ठांसोबत युद्ध करावं लागलं, त्यांचं नेतृत्व करावं लागलं आणि प्रियानो त्यांच्यासाठी आध्यात्मिक पश्चाताप करावा लागला. आणि प्रियानो मी बघतो की या सगळ्या गोष्टीमध्ये, या हल्ल्यांमध्ये इस्रायलच्या वतीने त्याला नेतृत्व करावं लागलं. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्याही जीवनामध्ये प्रियानो अनेकांच्या वतीने आम्हाला आत्मिक युद्ध करावं लागतं. ज्यावेळेस प्रियानो अभिषेक आमच्या जीवनात येतो प्रियानो, आमच्या लोकांसाठी आम्हाला आध्यात्मिक युद्धात उतरून त्याचं नेतृत्व करावं लागतं. प्रियानो जर आम्ही नेतृत्व करणार नाही, जर आम्ही उभे राहणार नाही, तर प्रियानो आमचा शत्रू सैतान जो आहे त्या हल्ल्यामध्ये आम्ही सापडून जाऊ. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की शमूएलाने आपल्या जीवनामध्ये जे सतत बलिष्ठांचे जे धोके होते त्या धोक्यांना तोंड द्यावं लागलं. प्रियानो या गोष्टी तुमच्या लक्षात येत असेल की प्रियानो शमूएल एक अभिषिक्त असताना, सर्वोच्च मान असताना, देवी कृपा असताना, परमेश्वराची जवळीक असताना, परमेश्वर बोलत असताना, प्रार्थनेचं उत्तर देत असताना देखील त्याला ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे. हालेलुया, हालेलुया. असं झालं की तो परमेश्वराचा ऐकणारा सेवक होता, परमेश्वराची त्याची खूप जवळीकता होती, म्हणून त्याच्या जीवनामध्ये अशा दुःखांना त्यांना सामोरं जावं लागलं नाही. असं झालं का? झालं का? मग आमच्या बाबतीत होईल का? होईल का? होईल का? नाही होणार. जरी आम्ही अभिषिक्त आहोत, जरी परमेश्वराची आमची खूप जवळीकता आहे, आम्ही खूप दृढ प्रभूमध्ये आहोत, आमचं परमेश्वराशी खूप दृढ नातं आहे, प्रभू आमच्याशी बोलतो की नाही, आम्ही परमेश्वराची अत्यंत जवळीक आहोत, याचा अर्थ हा होत नाही की आम्हाला संकटाला सामोरं जावं लागणार नाही. जितकं मोठं पद, जितका मोठा सन्मान, तितकंच मोठे दुःख. जितकी मोठी जबाबदारी, तितकेच मोठे धोके. हालेलुया. देवाच्या लोकांनी पण ह्या सगळ्या गोष्टीला अनुभवलं प्रियानो. ते देखील ह्या सगळ्या परिस्थितीतून ते गेले. जरी परमेश्वराची कृपा होती, परमेश्वराचा अनुग्रह होता, परमेश्वर त्यांच्या सोबत होता, अभिषेक त्यांच्या सोबत होता, होणाऱ्या गोष्टी ते पाहत होते, सगळ्या गोष्टी होत्या, त्याचबरोबर दुःखही त्यांच्या जीवनामध्ये होते. म्हणून प्रियानो आम्ही कधीच हा विचार करू नये की जर मग परमेश्वराने मला अभिषेक केलं म्हणजे माझ्या जीवनामध्ये समस्या येणार नाही, दुःख येणार नाही, शत्रूचे हल्ले येणार नाही. हालेलुया. सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात येणार. मत्सर येणार, द्वेष येणार, राग येणार, खोटे आरोप येणार. हालेलुया.
खूप मोठी आव्हानं प्रियानो देवाच्या लोकांसमोर येतात. अभिषेकासोबत अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं प्रियानो. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की त्याला बाहेरून सुद्धा प्रियानो धोके व्हायचे, अनेक धोक्यांना, अनेक संकटाला, युद्धाला तोंड द्यावं लागलं. हे सगळं करत असताना आणखीन एक दुःखाला सामोरं जावं लागलं शमूएलला, ते म्हणजे त्याची कौटुंबिक असफलता. हालेलुया. सगळ्यांचा न्याय करता करता, सगळ्यांच्या समस्या पाहता पाहता, नेतृत्व करता करता कदाचित शमूएलाच आपल्या मुलांकडे दुर्लक्ष झालं असेल. एक अयशस्वी पिता म्हणून शमूएलाकडे बघितलं जातं. दाविदाला पण एक अयशस्वी पिता म्हणून बघितलं जातं. हालेलुया. बराच वेळेस प्रियानो आम्ही अनेक गोष्टी इतरांसाठी करतो, परंतु आम्ही कौटुंबिकरित्या असफल होतो. हे एक समस्यातून प्रियानो शमूएलाला जावं लागलं. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, पहिले शमूएल याचा 8 अध्याय वचन 2 आणि 3. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसरेचे नाव अबिया असे होते. बेरशेबा येथे न्याय इंसाफ करीत असत, पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाही. त्याच पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करीत. सो या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे शमूएल वृद्ध झाला होता आणि त्याचे जे पुत्र होते, शमूएल मॅरिड होता का, विवाहित होता का? फक्त पत्नीचं नाव नाही दिलं है ना, परंतु त्याच्या मुलाची नावं दिलेली आहे. सो कधी कधी पत्नीमध्ये आणि त्याच्यामध्ये पण मुलांवरून वाद होत असतील है ना, होत असतील ना. प्रत्येक गोष्ट बायबलमध्ये नाही दिली. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 2 मध्ये आम्ही बघतो की त्याचा ज्येष्ठ पुत्र चे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया. शमूएलाच्या मुलांचे नाव काय आहे? जोऱ्या सांगा, आणखी जोऱ्यात विचारलं तर सांगता येईल. ओके. सो शमूएलाच्या पुत्राचं नाव योएल आणि दुसऱ्याचं नाव अबिया होते. बेरशेबा येथे ते न्याय इंसाफ करत असे. ज्यावेळेस शमूएल वृद्ध झाला त्यावेळेस न्याय इंसाफ करण्याचं काम कोण करत होतं? शमूएलाचे 2 पुत्र. आणि वचन 3 आम्हाला सांगतं आपल्या बापाचं काम ते करत होते, कारण तो एक न्यायाधीश होता, एक संदेष्टा होता, एक याजक होता. सो तेच काम जे आपल्या पित्याचं काम आहे तेच काम प्रियानो योएल आणि अबिया करत होते. फरक इतकाच होता की ते पैशाचा लोभ करायचे आणि लाच खायचे. हालेलुया. कदाचित अगोदर ज्या गोष्टी घडल्या त्याचा प्रभाव कदाचित शमूएलाच्या मुलावर पडला असेल है ना. हे बघा, बायबल दोन्ही प्रकारे बोलतं बरं का, आहे की नाही. आम्ही बायबलला चॅलेंज नाही करू शकत. तुम्ही म्हणाल की संगतीने बिघडतं आणि संगती असून पण कोणी चांगले राहू शकतात है ना, बरोबर का. सदम गमोरामध्ये लोटाच्या मुली राहिल्या आणि लोटाच्या मुलीवर तिथल्या परिस्थितीचा प्रभाव झाला. शमूएल भ्रष्ट वातावरणात राहिला तरी प्रभाव झाला का? मुलांवर झाला, आहे की नाही. आम्ही फक्त एकच गोष्ट घेऊन नाही चालू शकत. सगळ्या प्रकारचे वचन आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात, कारण देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे. फक्त एकाच दोन्ही बाजूने ते छाटत चालत आहे ना. आम्ही देवाच्या वचनाला चॅलेंज करू शकत नाही. तीक्ष्ण तलवार म्हटलेलं आहे. हालेलुया. सो आपल्या पित्याचं म्हणजे शमूएलाचं काम ते करत होते आणि काम करत असताना प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाही. जसं तो चालत होता तसं त्याचे पुत्र चालत होते का? नाही. बऱ्याचदा कधी कधी वडील धार्मिक असतात, याचा अर्थ हा होत नाही की मुलं देखील धार्मिकतेने चालतील. परंतु कधी कधी असंही बघितलं गेलं प्रियानो की मुलं धार्मिकतेने चालतात परंतु वडील चालत नाही. असे पण बरेचसे उदाहरणं बायबलमध्ये आहेत. ओके. पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाही, त्या पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करीत असे. एक सर्वोच्च मान असणारा न्यायाधीश ज्याने जीवनभर आयुष्यभर प्रामाणिक न्याय केला परमेश्वराच्या वतीने, ज्यावेळेस लोक त्याच्या समोर येऊन म्हणत असेल तुझे पुत्र अधम आहे, तुझे पुत्र लाच खाताय, ते तुझ्या मार्गाने चालत नाही, तू तर धार्मिक आहे, मग
तुझे पुत्र का धार्मिकतेत वागत नाही? शमूएलाला त्रास झाला असेल. हालेलुया, हालेलुया. प्राणो, ज्यावेळेस परमेश्वराचा अभिषेक येतो प्राणो, त्यासोबत अनेक अशाही गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात प्राणो. पण ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्राणो की आम्हाला समतोल राखता आला पाहिजे, है ना. आम्ही प्रभूचं काम करताना, आमची जबाबदारी पार पाडत असताना किंवा परमेश्वराने दिलेलं काम पार पाडत असताना परिवार आणि परमेश्वराने दिलेली जबाबदारी यामध्ये आम्हाला समतोल राखता आला पाहिजे, है की नाही. नाही तर आम्ही परमेश्वराच्या वतीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू, परंतु आम्ही आमच्या कौटुंबिक जीवनात असफल असू. बरेच असे उदाहरण आम्ही आमच्या जीवनात सेवकाईमध्ये बघतो प्राणो की ते कौटुंबिक क्षेत्रामध्ये असफल झाले. त्यांची सेवकाई चांगली, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, परंतु ते कौटुंबिकरित्या असफल होतात. हालेलुया. ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात की प्राणो आम्ही समतोल राखणं गरजेचं आहे. ओके, ज्यावेळेस प्राणो मी बघतो की ह्या सगळ्या गोष्टी लोक येऊन शमूएलाला बोलत असतील, तुला तुझ्या मुलांना शिकवता आलं नाही का? तू तर इतरांना शिकवतो, आहे की नाही. इतरांना न्यायाचं काम करतोस, इतरांना सगळ्या गोष्टी, धार्मिकतेच्या गोष्टी शिकवतो, तुला तुझ्या मुलांना शिकवता आल्या नाही का? तुझे मुलं बघ काय करताय. तू खूप मोठा धार्मिक आहे, तू खूप मोठा सर्वोच्च मान असणारा व्यक्ती आहे, न्यायाधीश आहे, तो आयुष्यभर इतका प्रामाणिकपणे काम केलं, पण तुझी मुलं काय करताय, है ना. इस्रायलातले लोक येऊन शमूएलाला बोलत असतील, है ना. बघा बरं ह्या स्लाइडकडे, असेच असेल ना. किती कोइल आणि चेहरा झाला असेल ना शमूएलाचा, ज्यावेळेस लोक येऊन त्याच्या मुलाबद्दल त्याला सांगत असेल. आयुष्यभर इतरांच्या लेकरांना त्याने चांगलं शिकवलं असेल, चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रभूच्या वचनातून सांगितलं असेल, चांगल्या प्रकारे नेतृत्व केलं प्राणो. याचकाचं, संदेष्टाचं एक चांगलं नेतृत्व त्याने केलं, एक न्यायाधीशाचं चांगलं नेतृत्व त्याने केलं. परंतु जे त्याचा सन्मान करताय, जे त्याचा आदर करतायत, तेच लोक येऊन शमूएलाला नाव ठेवत असतील की तुझ्या मुलांच्या बाबतीमध्ये काय आहे ना. तर तुझा परिवार सांभाळू शकत नाहीस का? तू संपूर्ण इस्रायलाला सांभाळलं, मग तुला तुझ्या लेकरांकडे लक्ष देता आलं नाही का? तुझ्या लेकरांना तुला सांभाळता आलं नाही का? किती तुटला असेल हो शमूएला अंतःकरणातून. लोक येऊन बोलताय, जीवनभर प्रामाणिकपणे राहिलाय, त्याच बापा समोर त्याच्या लेकरांना भ्रष्ट म्हणलं जात असेल, है ना. त्यावेळेस लोक म्हणत असेल की तुझे पुत्र भ्रष्ट आहे, तुझ्या मार्गाने चालत नाही, ते लाच घेत आहे, त्यांना पैशाचा लोभ आहे. शमूएलाला किती वाईट वाटत असेल. शमूएल यातून गेला. हालेलुया. बऱ्याचदा देवाच्या लोकांना पण प्राणो कौटुंबिक असफलतेतून जावं लागतं. परंतु प्राणो ही गोष्ट, आणखीन एक गोष्ट आम्हाला शिकवते की प्राणो आम्ही अभिषेकासोबत, परमेश्वराच्या जबाबदारीसोबत आम्ही पारिवारिक समतोल राखणं खूप गरजेचं आहे. आम्ही प्रभूच्या कामाला प्राधान्य देणं गरजेचं आहे प्राणो. कारण परमेश्वराने ती निवड केली, ती जबाबदारी दिली, परंतु त्यासोबत परमेश्वराने एक परिवार पण आपल्याला दिलेला आहे. बरेच जण परमेश्वराची सेवा करतात प्राणो, परंतु ते फक्त एकच काम प्रामुख्याने करतात, बाकी जबाबदाऱ्या सोडून देतात, है की नाही. देवाचं वचन सांगतं की पहिले तू आपल्या घरची व्यवस्था कर, देवाचा सेवक हा घर सांभाळणारा असावा, असं म्हटलेलं आहे, है की नाही. सो प्रत्येक गोष्ट बायबलमध्ये प्राणो, जर आम्ही काही हे केलं ना प्राणो, आमचा दावा जर ठोकला ना, तर आम्ही कुठंच विजय होऊ शकत नाही. कारण प्रत्येक गोष्ट बायबलमध्ये दिली. हालेलुया. जर काम परमेश्वराचं करत नाही तर परमेश्वर तिकून पण ताडणं करेल. फक्त घराकडे लक्ष दिलं, परमेश्वराकडे दुर्लक्ष केलं, तिकून पण परमेश्वर बोल लावेल, ठीक आहे नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आहे, प्रभूला प्राधान्य द्यायचं आहे. त्यासोबत परमेश्वराने इतरही ज्या जबाबदाऱ्या आम्हाला दिल्यात, त्या जबाबदाऱ्या देखील आम्हाला पूर्ण करायचं आहे. हालेलुया. आणखी पुढे वचनामध्ये आम्ही बघतो, पहिले शमूएलाचा 8वा अध्याय वचन 4 आणि 5. शमूएल 8, 4 आणि 5. नंतर इस्रायलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूएलाकडे आले.
ते त्यास म्हणाले, पहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाही, तर आता इतर सर्व राष्ट्राप्रमाणे आमचा न्याय इन्साफ करावयास आम्हावर एक राजा नेमा. ओके, सो या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की इस्रायल राष्ट्राकडून कायमस्वरूपी राजकीय नकार शमूएलाला दिला. आता बस झालं तुम्ही, है ना, आम्हाला राजा द्या, है ना. लोकांनी नकार दिला. प्रियानो जे काम तो करतोय प्रियानो, पूर्ण जीवन त्याने त्या कामासाठी दिले. आणि प्रियानो मी बघतो की इस्रायल राष्ट्र त्याला त्या कामापासून प्रियानो दूर करत आहे किंवा नकार देत आहे. आणखीन एक वचन आम्ही वाचतो, पहिली शमूएलाचा 8वा अध्याय वचन 8:7. तेव्हा परमेश्वर शमूएलास म्हणाला, लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक, कारण त्यात ते तुझा धिक्कार करीत नाहीत, तर मी त्याचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करीत आहे. सर्वोच्च मान सन्मान इस्रायल राष्ट्रामध्ये परमेश्वरानंतर शमूएलाला होता. आणि या ठिकाणी काय होते, काय होते, हो जोरात सांगा. अभिषिक्त असलं म्हणजे प्रत्येक वेळेसच आपला सन्मान होईल, प्रत्येक वेळेसच आपला आदर होईल असं नाही. आणि जर कोणी अशी अपेक्षा करीत असेल तर मग त्याने सेवेत उतरूच नाही. कारण जितका अपमान, निंदा, धिक्कार, द्वेष, जितका मान सन्मान प्रभूमध्ये होतो ना, तितकंच लोक धिक्कार पण करतात, है ना. तितकंच लोक आपल्याला तुच्छ मानतात, आपल्याला दूर करतात. हालेलुया, हालेलुया. हे अभिषेकासोबत येणारे दुःख आहे बरं का. फक्त आशीर्वाद, फक्त सुखच अभिषेकासोबत येत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी अभिषेकासोबत येतात. हालेलुया. कदाचित तुम्ही विचार करत असाल की अभिषेक केलं म्हणजे आम्ही फक्त सुखात, आशीर्वादात, समृद्धीत, मान सन्मान सगळ्या गोष्टी होईल. त्याच्यासोबत हे आपण आहे बरं का. जिथे सगळ्यात जास्त मान दिला जाईल ना, तिथे सगळ्यात जास्त धिक्कार पण होईल. जिथे तुम्हाला आदर दिला जाईल, जिथे तुम्हाला सन्मानित केलं जाईल, जिथे तुम्हाला सगळ्यात अधिक प्रेम केलं जाईल, तिथंच तुमचा धिक्कार केला जाईल, तिथंच तुमचा द्वेष करतील, तिथंच तुमचा नाकारही करतील. या अभिषिक्ताच्या जीवनात येणारं दुःख आहे. हालेलुया. म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस ही अपेक्षा करू नये की मी अभिषिक्त आहे किंवा मी प्रभूचा सेवा करतो म्हणजे फक्त लोक माझा आदरच करतील, खूप सन्मान देतील, अरे परमेश्वराचे सेवक आहे. प्रत्येक वेळेस लोक थरथर कापत मोठ्या आदराने नाही येणार. बऱ्याच वेळेस नाकं मुरडत येतील, है ना, नावं ठेवतील, धिक्कार करतील. हे नकोय आम्हाला. हालेलुया, हालेलुया. शमूएल हा अनुभवातून गेला हो. ज्यावेळेस प्रियानो आम्ही प्रभूमध्ये वाढतो प्रियानो, त्याच्या अभिषेकामध्ये आम्ही ज्यावेळेस चालतो, त्या जबाबदारीमध्ये चालतो प्रियानो, आमचा नकार होतो. प्रत्येक वेळेसच लोक आमचा स्वीकार करतील किंवा प्रत्येक लोकच प्रियानो आम्हाला जवळ करतील असं नाही. प्रत्येक लोकच आपलं स्वागत करतील असं नाही. प्रत्येक जण जीवापाड प्रेम करेल असं नाही. कित्येक जण असतात जे खूप द्वेषाने, खूप मत्सराने भरलेले असतात. आम्ही फक्त हीच अपेक्षा करू शकत नाही की फक्त मला प्रेम मिळेल, फक्त आदर मिळेल, फक्त सन्मान मिळेल, फक्त मोठेपणा मिळेल. नाही प्राण. अपमान, निंदा, थट्टा, द्वेष, विरोध, या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात येतील प्राण. हालेलुया. शमूएलाने ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या बरं का. त्याचं जीवन आम्हाला शिकवतं की प्राणो, एका अभिषिक्त व्यक्तीला पण किती दुःखामधून जावं लागतं. तो ह्या सगळ्या दुःखातून गेला, ह्या सगळ्या समस्येतून गेला, म्हणून तर शमूएल आमच्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरला प्राणो. हालेलुया. म्हणून तर त्याच्या जीवनातून आम्हाला इतक्या गोष्टी शिकता आल्या. जर शमूएलाच्या जीवनात ह्या गोष्टी आल्या नसत्या तर इतक्या गोष्टी आम्हाला शिकता आल्या असत्या का? कुठून आम्हाला ह्या गोष्टी मिळाल्या असत्या? शमूएलाने ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव केला प्राण. त्यानंतर प्राण आम्ही बघतो की
ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आणखीन एक सगळ्यात त्याला चांगला सन्मान किंवा एक चांगली त्याला संधी मिळाली, ती म्हणजे एका राजाला, इस्रायलाच्या राजाला अभिषेक करणं. हालेलुया. यापूर्वी कोणाला हा मान मिळाला होता का? यापूर्वी राजेशाही चालू झाली होती का? सगळ्यात पहिला मान, राजा बनवण्याचा मान ज्याला मिळाला तर तो आहे शमूएल. आणि शमूएलाने कोणाचा अभिषेक केला? शौलानंतर हालेलुया दोन राजाला शमूएलाने अभिषेक केला, शौल आणि दावीद. ज्या प्रकारे प्रियांनो आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं, पहिले शमूएलाचा 15वा अध्याय वचन 10 आणि 11, शेवटच्या भागामध्ये आहोत. पहिले शमूएलाचा 5वा अध्याय वचन 15वा अध्याय वचन 10 आणि 11. मग शमूएलास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की मी शौलास राजा केले, याचा मला पस्तावा होत आहे, कारण मला अनुसराचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. यावरून शमूएलास संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत राहिला. अच्छा पुढे. सकाळी अगदी पहाटे शमूएल उठून शौलास भेटावयास गेला, तेव्हा त्यास कोणी सांगितले की शौल कर्मेलास आला आहे. एक विजयी स्तंभ उभारून चोहोकडून फिरून तो गिलगालास गेला आहे. शमूएल शौलाकडे आला तेव्हा शौल त्यास म्हणाला, परमेश्वर आपले कल्याण करो, मी परमेश्वराची आज्ञा पाळलेली आहे. ओके. सो आणखीन एक मोठं आव्हान जे शमूएलाच्या जीवनात होतं ते होतं काय माहिती का? एका आज्ञाभंग, सतत आज्ञाभंग करणाऱ्या एका बंडखोर राजाला सांभाळणं. हालेलुया. मुलाला सांभाळता नाही आलं आणि आता परमेश्वर आणखीन एक मोठी जबाबदारी देतोय. अभिषेकाची जबाबदारी दिली, अभिषेक केला. आता अभिषेकानंतर पुन्हा तो जे काही करेल त्याच्याबरोबर जायचं, त्याच्याबद्दल त्याला खडसावायचं, सांगायचं, ही पण जबाबदारी परमेश्वराने शमूएलाला दिली. सो ही स्लाइड तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करेल. परमेश्वराची आज्ञा, इकडं शौल आणि मध्ये एक अभिषिक्ताची भूमिका अशीच असते बरं का, है ना. परमेश्वर कमांड देत असतं, है ना. ती कमांड त्याला सांगायची, त्याला जतवायचं, है ना. आणि प्रत्येक वेळेस वॉर्न करायचं, प्रत्येक वेळेस वॉर्न करायचं. तो पण एक बंडखोर राजा होता, है की नाही. आज्ञांना पालन करणारा राजा होता, म्हणून तर परमेश्वराने त्याचं पद काढून टाकलं. राजा केलं, राजा करण्याची जबाबदारी, शिंग भरून अभिषेक केला. आता सांभाळायचंय पण, त्याच्या उणीवा दोष पण दाखवून द्यायच्या, जिथं चुकला त्याला जाऊन सांगायचे पण, हे की नाही. तो असं केलंय त्याचं पण ऐकून घ्यायचं. एकीकडून परमेश्वर, एकीकडून शौल आणि मधात हालेलुया. ही एक अभिषेकाची काय असते माहिती का? एक त्याची परीक्षाच असते ना. परमेश्वर त्याला कमांड देतो. परमेश्वर डायरेक्ट शौलाला कमांड नाही देतो, परमेश्वर शमूएलला सांगतो. तर ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो, पहिले शमूएलाचा 15वा अध्याय वचन 10-11 पर्यंत. मग शमूएलास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. परमेश्वर डायरेक्टली शौलाला पण बोलू शकला असता, पण नाही, शमूएलाला. कारण राजा तू बनवलंस, तू अभिषेक केलाय, आता त्याचं व्यवस्थापन पण तूच करायचंय, है ना, तूच त्याला सांभाळायचं. मग शमूएलास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की मी शौलास राजा केला, याचा मला पस्तावा होत आहे. परमेश्वर कोणाला सांगते? हालेलुया. कोणाजवळ पस्तावा करते? हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे किती तो जवळचा त्याचा आणि परमेश्वराचा संबंध असतं. बऱ्याच वेळेस काही जर आपल्याकडून एखादी गोष्ट चुकीची घडली तर आपण त्याचा पस्तावा करतो ना, आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ ना, हे झालं ते झालं. परमेश्वर पस्तावा करत ते शमूएला जवळ. बापरे. यावरून तुमच्या लक्षात येत असेल की तो परमेश्वराच्या किती जवळ आहे. परमेश्वराची त्याची जवळीकता किती आहे. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की वचन सांगतं, मग शमूएलास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की मी शौलास राजा केले, याचा मला पस्तावा होते. परमेश्वर सांगतोय शमूएलाला. हालेलुया.
परमेश्वर मन मोकळं करतोय कोणाजवळ? हालेलुया. किती किती जवळचं नातं आहे ना. मनातल्या गोष्टी परमेश्वर शमूएलाला सांगतोय ना. कारण मला अनुसरणाचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, यावरून शमूएला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत राहिला. ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी परमेश्वराने शमूएलाला सांगितल्या की मला असं पस्तावा झाला कारण तो माझ्या आज्ञा पालन करत नाही, ह्या सगळ्या गोष्टीमुळं शमूएलाला राग आला. आणि आम्ही बघतो की शमूएल रात्रभर त्या गोष्टीबद्दल परमेश्वराकडे धावा करत राहिले. झोपला का? रात्रभर जागरण करावं लागलं है ना. किती अभिषिक्ताच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेसच आराम येतो असं नाही बरं का. बऱ्याच वेळेस असं वाटतं की नाही अभिषिक्त लोकांचं जीवन खूप आरामदायक असतं. नाही प्राण, कधी कधी अशा गोष्टी, कधी कधी अशा जबाबदाऱ्या, कधी कधी अशा गोष्टीसाठी परमेश्वर तयार करतो की प्राण त्या गोष्टीसाठी सातत्याने परमेश्वराकडे रडावं लागतं, परमेश्वराकडे धावा करावा लागतो, परमेश्वराकडे प्रार्थना करावी लागते. रात्रभर जागा आहे कोण? शमूएल. आणि वचन सांगतं 12 मध्ये, सकाळी अगदी पहाटेस, रात्रभर पण झोपलेला नाहीये आणि सकाळीच उठला. जबाबदारी, परमेश्वराने सगळं काही सांगितलं, पस्तावा झाला वगैरे वगैरे, त्याच्यामुळे राग आलाय आणि त्याच्यामुळे तो झोपू शकला नाही. प्रार्थना केली, सकाळीच उठला. सकाळी अगदी पहाटे शमूएल उठून शौलास भेटावास गेला. तेव्हा त्यास कोणी सांगितले की शौल कर्मेलास आला आहे. एक विजयस्तंभ उभारून चहूकडे फिरून तो गिलगालास गेला आहे. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की ज्याही चुका शौलाने केल्या प्राणो त्याबद्दल बोलण्यासाठी परमेश्वराने शमूएलाला पाठवलं. वचन 14 मध्ये की शमूएल म्हणाला, तर शेरडा मेंढरांचे बेंबावणे आणि गुराचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे, याचा अर्थ काय? सो बऱ्याच वेळेस प्राणो त्याच्या चुका, शौलाच्या चुका दाखवण्यासाठी परमेश्वराने शमूएलाचा उपयोग केला. प्राणो कोणाच्या चुका जर दाखवल्या तर कोणाला आवडतं का? हो, आवडतं. पण एका अभिषिक्ताचं हे काम आहे बरं का. आणि ही जी कमांड असते ही ते स्वतःहून नाही करत बरं का. ही कमांड जी दिलेली असते प्राणो, किंवा हे बोलण्यासाठी ज्यांनी सांगितलेलं असते ना, तो परमेश्वर असतो. कारण परमेश्वरानेच शमूएलाला सांगितलं की शौल माझ्या आज्ञा पालन करत नाही, त्याला तू ह्या गोष्टी दाखवून दे. बऱ्याच वेळेस प्राणो अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं प्राणो. बऱ्याच वेळेस प्राणो अनेकांच्या चुका देवाच्या वचनातून दाखवून पण द्याव्या लागतात, कारण त्याबद्दल परमेश्वराकडून आदेश येतो प्राणो. जर आदेश पूर्ण केला नाही तर मग ते परमेश्वराच्या आज्ञा होईल का नाही? परमेश्वराच्या आज्ञा न मानणं होईल की नाही? आणि कोण परमेश्वराच्या विरोधात जाणार? हो, जर परमेश्वराने बोलण्यासाठी सांगितलं तर कोण गप्प राहू शकतो? हालेलुया. आणि जो गप्प राहतो मग तो स्वतःवर अनर्थ ओढून घेतो, कारण तो सर्रासपणे परमेश्वराच्या आज्ञा करतो, परमेश्वराचं ऐकत आहे. जर परमेश्वर सांगतो सांग, आम्ही बघतो की बऱ्याच ठिकाणी हे वचन आलेलं आहे. परमेश्वर मोशेला म्हणतो की इस्रायल लोकांना सांग. बऱ्याच वेळेस परमेश्वराकडून हे आदेश असतात, परमेश्वराकडून ह्या गोष्टी असतात आणि प्राणो ते बोलावंच लागतं. जर बोलत नाही तर मग आम्ही परमेश्वराच्या विरोधात उभे राहतो, परमेश्वराच्या कामामध्ये आम्ही अडखळण करतो. जर परमेश्वर एखादी गोष्ट सांगतो तर ती करणं गरजेचं आहे. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की राजा शौलच्या सततच्या आज्ञाभंगामुळे त्याला प्राणो त्याचं व्यवस्थापन करावं लागलं, त्याला सुधारण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागल्या, त्याच्यासाठी शोक करावा लागला, त्याच्यासाठी धावा करावा लागला. अनेक गोष्टी प्राणो मी बघतो की शमूएलाने शौलासाठी केल्या. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं 1 शमूएल 16:1 मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शौलास इस्रायलच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. हालेलुया. ओके. सो या ठिकाणामध्ये शोक करणं म्हणजेच रडणं पण आहे ना, विलाप करणं. देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये, अभिषिक्तांच्या जीवनामध्ये
विलाप येतो, रडणं. हालेलुया. कारण वचन आम्हाला सांगतं, मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शाऊलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्यासाठी कोठवर शोक करीत राहणार. है ना? शमूएल रडत असेल ना शाऊलासाठी, कारण शमूएलाने शाऊलाचा स्वतः आपल्या हाताने अभिषेक केला होता, शिंग ओतून अभिषेक केला होता. ज्याचा अभिषेक केला तो वारंवार अवज्ञा करत आहे, परमेश्वराच्या आज्ञा पालन करत नाही. ह्या गोष्टीमुळे प्राणो शमूएलाला किती त्रास होत असेल. ज्या वेळेस तो परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करत नसेल, तो वेळेस परमेश्वर शमूएलाला बोलत असेल, है ना? या ठिकाणी पण ज्यावेळेस प्राणो परमेश्वराने शाऊलाला त्या राजपदावरून झुगारून दिलं, त्यावेळेस प्राणो मी बघतो की अनेक दिवस शमूएल त्यासाठी शोक करत होता. अनेक दिवस त्या गोष्टीसाठी तो दुःख करत होता, रडत होता. हालेलुया. सो अभिषिक्ताच्या जीवनामध्ये विलाप, शोक आणि रडणे येतात प्राण. आणि हे रडणे पण थोडे तितके नसतात बरं का, थोड्या काळासाठी नसतात. या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर म्हणतो कोठवर. जे याच्या मागे प्राण आम्ही बघतो की अनेक दिवसापासून शमूएल रडत असेल, म्हणून परमेश्वर म्हणतो की तू कुठवर करणार. 1 दिवस झालं, 2 दिवस, 3 दिवस. आम्ही बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे दिवस बायबलमध्ये आम्ही बघतो की शोक केला जायचा, है ना? एखादा व्यक्ती जर मरण पावलं त्यासाठी शोक केला जायचा. इथं दिवस नाही दिलेले ना, म्हणून आम्ही बघतो की कदाचित खूप वेळ गेला असेल, खूप दिवस गेले असेल की शमूएल त्या गोष्टीसाठी परमेश्वराकडे शोक करत असेल, परमेश्वराकडे रडत असेल. आणि म्हणून परमेश्वरालाही वाईट वाटलं असेल की शमूएल किती दिवसापासून विलाप करत आहे. परमेश्वराला वाटलं असेल की शमूएल किती दिवसापासून रडत आहे. आणि म्हणून मग परमेश्वर त्याला म्हणतो की तू त्याच्यासाठी कोठवर विलाप करणार, तू त्याच्यासाठी किती दिवस रडत बसणार. आता बस कर, आता रडू नको. प्रियानो, अशा अनेक काही गोष्टी देवाच्या अभिषिक्तांच्या लोकांच्या जीवनामध्ये घडतात प्रियानो, ज्यामध्ये त्यांना अनेक दिवस रडावं लागतं, विलाप करावा लागतो, शोक करावा लागतो. तुमच्या जीवनात कधी असा अनुभव आला की प्रियानो एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या कारणासाठी तुम्हाला खूप दिवस रडावं लागलं असेल? किती जणांच्या जीवनात हे चिन्ह आहे बरं का, तुम्ही अभिषिक्त आहात. हे सगळे चिन्ह आहेत, जितके मी सांगितले हे सगळे चिन्ह आहे, तुम्ही अभिषिक्त आहात. कारण का अभिषिक्त व्यक्तीच्या जीवनात ह्या गोष्टी दिसणार. संघर्षाला सामोरं जावं लागणार, अनेक गोष्टीला सामोरं जावं, धिक्कार असेल, वातावरण असेल, धोके असतील किंवा कठोरपणे बोलणं असेल, अनेक गोष्टी असतील ज्यातून प्राणो देवाच्या अभिषिक्त लोकांना जावं लागतं. प्राणो मी बघतो की शमूएलाने आपल्या जीवनामध्ये प्राणो तो खूप मोठ्या समस्येतून, खूप मोठ्या गोष्टीतून तो गेला प्राणो, तरी तो परमेश्वरासोबत प्रामाणिक राहिला. हालेलुया. तो म्हटला की इतक्या समस्या माझ्या जीवनात येत आहे, मग मी आता परमेश्वराला सोडून देतो. तो म्हटला की मी अभिषिक्त आहे तरी माझ्या जीवनामध्ये समस्या का येते, का विरोध येते, का कौटुंबिक असफलता येत आहे, का विरोध होतोय, का लोक मला नाकार करताय. हालेलुया. नाही प्रियानो, देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये प्रियानो या सर्व गोष्टीला सामोरं जावंच लागतं. आणि ह्याच गोष्टी सिद्ध करतात की आम्ही अभिषिक्त आहोत. हालेलुया. जर समस्या आल्या नाही तर आम्हाला कसं कळणार ना की आम्ही अभिषिक्त आहोत की नाही. परमेश्वरासोबत जवळीकता येईल, परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा अनुग्रह, अनेक गोष्टी आमच्या जीवनात येतील. त्यासोबत प्राणो ह्या गोष्टी देखील, दुःख देखील आमच्या जीवनात येईल. सो मी बघतो की प्राणो शमूएलाला स्वतःच्या जीवाची पण भीती वाटली, कारण त्याला वाटलं की मी शाऊलाच्या विरोधात गेल्यानंतर शाऊल मला मारून टाकेल. सो देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये पण प्राणो भीती येते. अनेकदा अशा गोष्टींना पण त्यांना सामोरं जावं लागतं.
सो खूप काही गोष्टी आहेत प्राणो, ज्या देवाच्या वचनातून प्रभू आम्हाला दाखवू इच्छितो की देवाच्या लोकांना कशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टीतून जावं लागेल. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं 1 शमूएलाचा 16वा अध्याय वचन 2 मध्ये की शमूएल म्हणाला, मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारील. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू आपल्या बरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ कराव्यास आलो आहे. देवाच्या अभिषिक्त लोकांच्या जीवनात पण भीती येते बरं का, है ना. ते पण जीवाला घाबरतात, सगळेच नाही घाबरत बरं का. कित्येक लोक आहेत जे परमेश्वरासाठी शहीद झाले. स्तेफन असेल, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य असेल, हे सगळे प्रभूसाठी रक्तसाक्ष झाले, है ना. सगळ्या गोष्टी बायबल आम्हाला दाखवून देतं प्राणा. सो यातून एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची की त्याच्या जीवनामध्ये पण भीती आली. सो देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये पण भीती येते प्राणो, तरी ते परमेश्वराला सोडत नाही. सगळ्या गोष्टी झाल्या, शमूएल मरण पावला, है ना. आता रेस्ट इन पीस मध्ये आहे तो, है ना, विश्रांतीमध्ये आहे. शौलाला परमेश्वर उत्तर देत नाही. मग आता काय करायचं? शमूएल पण मरण पावला. आता शमूएल मरण पावला आहे ना, आता विश्रांती घेते. आता शमूएलाला वाटलं असेल मी माझे जीवनभर सगळ्या माझ्या जबाबदाऱ्या मी पार पाडल्या, आता मी निवांत राहील, मी विश्रांती घेईल. शमूएल एक भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे जातो, सॉरी शाऊल, कारण परमेश्वराने उत्तर देणं बंद केलं, तर परमेश्वर उत्तर देत नव्हता. शमूएलाचा 28वा अध्याय वचन 3. शमूएल मृत्यू पावला होता. सर्व इस्रायल लोकांनी त्याच्यासाठी मोठा शोक करून त्याचे नगर रामा येथे त्यास मुठमाती दिली होती. शौलाने देव आज्ञास व मांत्रिकास देशातून घालवून दिले होते. पलिष्ठ्यांनी एकवट होऊन सुनेम येथे छावणी दिली. इकडे शौलाने सर्व इस्रायल जमा करून गिलबोवा येथे छावणी दिली. ओके, सो या ठिकाणामध्ये प्राणो पलिष्ठ युद्धासाठी आले आणि शौलाला परमेश्वराला प्रश्न विचारायचे होते, परंतु परमेश्वर उत्तर देत नव्हता प्राणो. आणि त्यानंतर प्राणो मग कुठलाच मार्ग शौला पुढे उरला नाही. मग त्याने एक चुकीचा मार्ग अवलंबला, ज्याने मांत्रिकांना किंवा जे दैवज्ञ होते त्यांनाच शौलाने घालून दिलं होतं. आणि शौल प्राणो पुन्हा अशा एका स्त्रीकडे जात आहे जी भूतविद्या प्रवीण स्त्री आहे. आणि त्यानंतर प्राणो आम्ही बघतो की वचन 11 मध्ये पाहायला मिळतं, 28:11. त्या स्त्रीने विचारले, मी तुझ्यासाठी कोणाला उठून आणू? तो म्हणाला, शमूएलास उठून आण. त्या स्त्रीने शमूएलास पाहिले तेव्हा मोठ्याने किंकाळी फोडून ती शौलास म्हणाली, आपण मला का फसविले? आपण शौल आहात. राजाने तिला म्हटले, भिवू नको, तुला काय दिसते? ती शौलास म्हणाली, कोणी दैवज्ञ पृथ्वीतून वर येताना दिसत आहे. त्याने विचारले, त्याचे स्वरूप कसे आहे? ती म्हणाली, एक वृद्ध पुरुष उठून येत आहे, त्याने झगा घातला आहे. तेव्हा शौलाने ताडिले की तो शमूएल असावा, म्हणून त्याने भूमीपर्यंत लावून नमस्कार केला. शमूएल शौलास म्हणाला, तू मला वर बोलावून माझ्या शांतीचा भंग का केला? मेला तरी शांती नाही. जे एका अभिषिक्ताच्या जीवनामध्ये बालपणापासून ते मृत्यूनंतर देखील शांतता नसते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती राग आला असं ना, मी मेलो तरी मला उठून आणलं. आणि त्याच्यात प्रश्न विचारतोय की मी लढायला जाऊ का नको? कारण वचन ज्या प्रकारे आम्हाला पाहायला येतं वचन 15 मध्ये की शमूएल शौलास म्हणाला, तू मला वर बोलवून माझ्या शांतीचा भंग का केला? मी आता सगळ्या जबाबदाऱ्या, इतके संकट, इतक्या सगळ्या गोष्टी सहन करून करून आता मी विश्रांती घेत आहे.
विश्रांतीत असताना पण तुम्हाला वर का बोलवलंस, है ना? जे अभिषिक्ताचं जीवन तुमच्या लक्षात येईल प्राणो, की मरणानंतर पण त्याला शांती नाही आहे की नाही. मरणानंतर पण आम्ही बघतो की त्याला शाऊलाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागलं. कारण वचन आम्हाला पाहायला मिळतं, शाऊल म्हणाला मी मोठ्या संकटात पडलो आहे, पलिष्टी माझ्याशी लढत आहे आणि देवाने माझा त्याग केला आहे आणि आता मला तो संदेष्टाच्या अथवा स्वप्नाच्या द्वारे माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही. यास्तव मी आता काय करावे ते तू मला सांगावे म्हणून मी तुला बोलाविले आहे. शमूएल म्हणाला, परमेश्वर तुझा त्याग करून तुझा शत्रू झाला आहे, तर तुम्हाला कशाला प्रश्न करतोस. जर परमेश्वराने सोडलं ना प्रियानो, मग देवाचे लोक पण काही करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. पहिला आमचा संबंध देवाशी आहे, नंतर देवाचे लोक. पण जर देवाने सोडलं, जर परमेश्वरानेच कुठले आदेश त्याच्या सेवकाला दिले नाही, तर काही उपयोग आहे का? बरोबर की नाही? जर परमेश्वराला दूर केली आणि देवाच्या सेवकाशी कितीही जवळीक आमची आहे, तर उपयोग आहे का? जर परमेश्वर आम्हाला दूर करतो आणि देवाच्या सेवकाने किती जवळ केलं, तर उपयोग आहे का? आम्हाला अगोदर परमेश्वरा महत्वाचा आहे. परमेश्वर जर उत्तर देत नाही, तर मग कोणी काहीच करू शकत नाही. जर परमेश्वराकडे सगळं करण्याचं सामर्थ्य आहे आणि जर तो ती गोष्ट करत नाही, तर त्याचा कुठला सेवक पण काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. कारण देवाचे लोक पण ज्याही गोष्टी करतात त्या देवाच्या आज्ञेने करतात. म्हणून प्राणो, आमचे आणि देवाचे संबंध खूप खूप जपणं गरजेचं आहे प्राणो. जर परमेश्वराने जर सोडलं ना, मग देवाच्या सेवकाने किती जरी मध्यस्थी केले ना, मग प्रभू जवळ नाही करत, है ना? प्रत्येक वेळेस असं नाही होऊ शकत. आम्ही म्हणतो की देवाचे सेवक मध्यस्थी, पण जर परमेश्वराने सोडलं तर मग मध्यस्थी पण काही करू शकत नाही. परमेश्वराने शाऊलाला सोडलं, शमूएल काही करू शकला का? शमूएलाचं काही चाललं का? म्हणून आमचे आणि देवाचे संबंध प्राणो चांगले असणं खूप गरजेचं आहे. सो प्राणो, या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवतात की प्राणो, परमेश्वराने या सर्व गोष्टीतून एका अभिषिक्ताचं चारित्र्य कसं घडवलं, मोठ्या जबाबदारीसाठी त्याला कसं तयार केलं, कसं सहनशील केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी प्राणो आत्मिक शुद्धीकरण घेऊन येतात. आणि प्राणो, आम्हाला एक ख्रिस्ताशी एकरूप होण्यासाठी प्राणो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात. त्याचबरोबर देवावर पूर्णपणे किती जरी दुःख, किती जरी समस्या आल्या तरी परमेश्वरावर अवलंबून राहण्यासाठी ह्या समस्या आम्हाला तयार करतात. हालेलुया. सो प्रभू करू हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया. आमचे नेत्र मी बंद करूया प्राणो.